तुमच्याच कार्यक्रमामध्ये रोहित पवार आणि राम शिंदे या दोघांना एकत्रित बसवा. मी सगळे कागदपत्र घेऊन येतो, त्यांनी त्यांचे कागदपत्र घेऊन यायचे. खोटं बोलणाऱ्या व्यक्तीचं विधान किती सिरियसली आपण घ्यायचं हे तुम्ही आम्ही सगळ्यांनी ठरवलं पाहिजे. ज्या गोष्टीची सुरुवात खोटेपणाने होते ती कधीही टिकत नाही. शिंदे कुटुंबातले अक्षय शिंदे जे खरे वंशज आहेत, सत्ता कशी आली सुद्धा बघितलं आणि सत्ता कशी गेली सुद्धा बघितलं. पवारांमध्ये एक गोष्ट असते, ती व्यक्ती जी असते ती त्या ठिकाणी निर्णय घेत असते, बाकी कुटुंब हे ताकद देत असतं. आईचं प्रेम, आईची भावना ही माझ्यासाठी महत्त्वाची आहे. नमस्कार, मी योगेश कुटे. लेट्सअप सभा या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादीचे आणि महाराष्ट्राचे प्रभावशाली नेते माननीय रोहितदादा पवार. रोहित पवार यांच्या कर्जत जामखेडपासूनच्या सगळ्या प्रवासाचं आत्तापर्यंत त्यांनी गेल्या 2-2.5 वर्षामध्ये केलेली सगळी राजकीय कामगिरी, कर्जत मतदारसंघ, बारामती आणि एकूण राज्यामधलं त्यांचं जे सगळं राजकारणाचं जे सगळं आकलन आहे त्याविषयी आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. रोहितदादा, आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार, थँक्यू. दादा, तुम्ही जेव्हा पहिल्यांदाच आमदार झाला तेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि आता ते सरकार जाऊन थोडंसं भाजप आणि शिंदे गटाचं सरकार आलेलं आहे. तर 2.5 वर्षाचे पूर्वीचे रोहितदादा आणि आत्ताचा सत्ता नसलेले रोहितदादा, काही फरक आहे? नाही, सरकार जाऊनपेक्षा सरकार हे घालवलं गेलं. ते कसं घालवलं गेलं हे सगळ्यांना त्या ठिकाणी माहिती आहे आणि सामान्य लोकांना सुद्धा या बाबतीतला अंदाज आहे. तुम्ही माझ्याबद्दल बोलाल तर तुम्ही मला जर 5-6 वर्षापूर्वी भेटला असता, व्यावसायिक क्षेत्रामध्ये काम करत असताना ज्या पद्धतीने मी राहत होतो, ज्या पद्धतीने मी बोलत होतो, ज्या पद्धतीने मी लोकात असायचो, ज्या पद्धतीने मी जमिनीवर असायचो, तसाच मी जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर तसाच होतो. तुम्ही सुद्धा इंटरव्ह्यू माझा घेतला होता. मी जेव्हा आमदार झालो तसाच मी राहिलो. सत्तेत आमची पार्टी त्या ठिकाणी गेल्यानंतर महाविकास आघाडी, मी तसाच राहिलो. कुठल्याही एखाद्या अधिकाऱ्याला भेटणं असेल, मंत्र्याला भेटणं असेल, एखादा व्यक्ती त्या ठिकाणी सामान्य कुटुंबातला व्यक्ती आला त्याशी तशाच पद्धतीने मी बोलत राहिलो आणि आता सत्ता नसताना सुद्धा मी तसाच आहे. त्यामुळे स्वभावामध्ये बदल झाला तर नक्कीच नाही, पण अनुभव या गेल्या 3 वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आलेला आहे. सत्ता बघितली आणि त्या ठिकाणी विरोधात आम्ही बसलेलो सुद्धा त्या ठिकाणी बघितलं. सत्ता कशी आली सुद्धा बघितलं आणि सत्ता कशी गेली सुद्धा बघितलं. त्याच्यात करोनाही बघितला, त्याच्यामध्ये वादळही बघितलं, त्याच्यामध्ये त्या ठिकाणी सुरुवातीला दुष्काळ बघितला, नंतर अतिवृष्टी बघितली आणि बऱ्याच गोष्टीचा अनुभव या 3 वर्षामध्ये मला त्या ठिकाणी आणि माझ्याबरोबर अनेक लोकांना. पण ह्या सत्ता बदलाचा तुमच्या मतदारसंघावर काही परिणाम होतोय का? राजकीय दृष्ट्या पण आणि एकूण तुमची जी स्वप्न होती त्याच्यावर काही परिणाम होतोय का? नाही, मतदारसंघासाठी खूप मोठ्या प्रमाणात निधी हा मंजूर करून आणला होता. बरीचशी कामं सुरू झालेली आहेत. त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर पोलीस रिझर्व्ह केंद्र त्या ठिकाणी आहे. त्याच्याचबरोबर प्रशासकीय कार्यालय हे आपण मंजूर करून आणली. म्हणजे अधिकाऱ्याला बसण्याची सुद्धा व्यवस्था नव्हती, अधिकाऱ्यांना राहण्याची व्यवस्था नव्हती. कर्जत जामखेडमध्ये कुठलाही अधिकारी यायला नाही म्हणत होता पूर्वी, पण आता त्यांचा ओढा कर्जत जामखेडमध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे. आणि जेव्हा अधिकारी येतात, कर्मचारी येतात, तेव्हा सामान्य लोकांची कामं त्या ठिकाणी होत असतात. त्यामुळे त्यांना राहण्याची व्यवस्था, बसण्याची व्यवस्था, त्याच्याचबरोबर आपण 2 मोठे हॉस्पिटल मंजूर करून आणले, 100 खाटांचे. त्याचं कामसुद्धा त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे. आपण टुरिझमवर मोठ्या प्रमाणात काम केलं. रोड जे खूप खराब होते, नॅशनल हायवे असतील, स्टेट हायवे असतील, PWDचे असतील, ते मंजूर करून आणून त्या ठिकाणी त्याचं काम सुरू झालेलं आहे. गावामध्ये सुद्धा अनेक गावं काही लोकांना म्हणजे माझ्या विरोधकाला राजकीय दृष्टिकोनातून विरोधात होती म्हणून त्यांना 1 रुपया सुद्धा निधी दिला नव्हता. आपण त्या गावांना निधी दिला. मला ज्या ठिकाणी जास्त मतदान आहे तिथं निधी दिला, मला जिथं कमी मतदान आहे तिथल्या लोकांकडे बघून निधी दिला. त्यामुळे हा जो मोठ्या प्रमाणात निधी आपण आणलेला आहे त्याचं काम आता सुरू आहे. पण असा अजून मोठा निधी आहे, जसं जामखेड शहराची पिण्याच्या पाण्याची योजना जी आम्ही मंजूर करून आणली, त्याचं टेंडरही झालं, पण मध्ये स्टील आणि सिमेंटचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले.
त्यामुळे ते परत रिव्हिजनसाठी CM साहेबांकडे, मग त्यावेळेस ते महाविकास आघाडीमध्ये हे UD मिनिस्टर होते, त्यावेळेस त्यांच्या सहीला गेलं होतं. त्यातच मग ते थोडेसे आसामला गेले, गुजरात, आसाम, फाईल गोवा, अजून तशीच आहे. परत. ती फाईल तशीच आहे आणि त्यांना सही करायची आहे. पण त्यांना माझे विरोधक जाऊन सांगतात की कदाचित सही करू नका, राजकीय त्यांना नुकसान होईल. आता राजकीय नुकसानासाठी त्यांना पडलंय, मला विकासाचं पडलंय, मला लोकांचं पडलंय, मला पिण्याचं पाणी त्यांना मिळालं पाहिजे. ती मोठी योजना आहे 180 कोटीची. 75 कोटीचं अंडरग्राऊंड गटर आहे जामखेड शहराचं. हे दोन्ही फक्त सहीसाठी मंजूर मंजूर आहे. आहेत. टेंडरही झालं होतं, फक्त रेट वाढल्यामुळे त्याला टेंडर कुणी भरत नव्हतं, म्हणून तो रेट रिव्हिजनचा विषय आहे. ओके. त्यानंतर माझे बरेचसे PWDचे रोड जे अधिवेशनामध्ये व्हाईट बुकमध्ये येऊन त्याला मंजुरी मिळाली, बजेटमध्ये आले, ती सुद्धा 70-1 कोटीची कामं त्या ठिकाणी माझी थांबवलेली आहेत. ओके. हे कोणी तुमच्या विरोधकांनीच थांबवलीत कामं? बंधाऱ्याची कामं विरोधकांनीच कामं थांबवली सांगतो ना, बंधाऱ्याची कामं जी मुद्दामून मंजूर करून आणली होती, म्हणजे आता थंडी आणि उन्हाळ्याच्या काळामध्ये ती बांधून होतील, पुढचा पावसाळा यायच्या आधी ते संपलेलं असेल काम, आणि मग पावसाळ्यात पाणी अडेल, मग माझ्या शेतकऱ्याला मदत त्या ठिकाणी होईल. त्याच्याच बरोबर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं जन्म ठिकाण सोंडी 7.5 कोटी निधी आणला. महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर 4 कोटी दिला. काँग्रेस राष्ट्रवादीचं पूर्वीचं 14च्या आधीचं तेव्हा 35 कोटी निधी दिला. पण माझा विरोधक मंत्री असताना सुद्धा 1 रुपया निधी त्यांनी नाही आणला. मी 7.5 अतिरिक्त निधी आणला, तो त्यांनी थांबवला. संत गीते बाबा, संत सीताराम बाबा, तसंच संत गीते गोदर महाराज, आमची राशींची देवी सिद्धटेक याला निधी आणला होता, तो या सरकारने त्या ठिकाणी थांबवला. म्हणून मला सांगायचं असं आहे की आत्ता अडचण आहे का, तर आहे, कारण का आत्ता विकास कामं थांबवण्याचं काम हे माझ्या विरोधकाकडनं त्या ठिकाणी होतंय आणि सरकार त्यांचं काही प्रमाणात या बाबतीत मतदारसंघापुरतं ऐकतायत असं चर्चा तरी आहे. पण ते तर आमच्या लेट्सअप सभेमध्ये चालू होते, ते असं म्हणाले की रोहित पवार मी जी कामं मंजूर करून आणलेली आहेत त्याच कामाचे उद्घाटनाचे फिते कापत आहेत. पुढच्या वेळेस तुम्ही काय करा, तुमच्याच कार्यक्रमामध्ये रोहित पवार आणि राम शिंदे या दोघांना एकत्रित बसवा. मी सगळे कागदपत्र घेऊन येतो, त्यांनी त्यांचे कागदपत्र घेऊन यायचे आणि मग तिथं चर्चा करूया. कुणी कुठलं काम मंजूर करून आणलं होतं, कुणी काय. कसं आहे, त्यांना काय केलं लोकांना त्यांना माहिती आहे. लोक पाणी जेव्हा पाहिजे होतं तेव्हा त्यांनी काय केलंय, मंत्री असताना काय केलेलं, विकास झालेला नाही, हे लोकांना त्या ठिकाणी माहिती आहे. त्यामुळे ते जेव्हा परत बोलतील असं त्यांना म्हणू एकदा समोरासमोर बसूया, चर्चा करूया, मग बघूया कोणी काय केलं आणि किती आणलं. त्यांनी आणखीन एक धाडसी विधान केलं होतं की मी रोहित पवारांना सत्कार मी केलेला होता आणि त्यांनी ते सौहार्दाचं वातावरण पुढे काही जपलं नाही. आणि आता पुढच्या वेळेस त्यांनी असं चॅलेंज दिलं. कशाचं वातावरण? सौहार्दाचं एक वातावरण, एक संवादाचं वातावरण होतं की तुमच्या दोघांमध्ये राजकीय वितृष्ट एवढं वाढलं की तुम्ही एकमेकांचे उमेदवार वगैरे पळवापळवी सुरू झाली, एकमेकावर टीका टिप्पणी सगळी सुरू झाली. मी त्यांना असा प्रश्न विचारला होता की तुम्ही पण प्राध्यापक आहात, ते सुशिक्षित आहेत, तर या दोघांमधला एक जे वातावरण राजकारणाचा जो स्तर पाहिजे होता तो फार खालावलेला आहे, तर ते का सुरू झालं? तर त्यांनी मला असं उत्तर दिलं की मी इतका उद्यमनाचा होतो आहे की मी त्यांचं ते आमदार झाल्यानंतर माझ्या घरी बोलून त्यांचा सत्कार केला. नाही, त्यांनी बोलावलं का रोहित पवार हे स्वतः त्या ठिकाणी त्यांच्या आई वडिलांना भेटायला? त्यांना मी स्पष्टपणे प्रश्न विचारला होता, तुम्ही रोहित पवारांना बोलवलं होतं का? तर ते म्हणाले ते माझ्या दारासमोरून त्यांची मिरवणूक चालली होती. मी ज्या गोष्टीची सुरुवात खोटेपणाने होते ती कधीही टिकत नाही. मी स्वतःहून त्यांना विनंती केली होती की तुमचे आई वडील, तुमच्या पत्नी ह्या राजकारणामध्ये इलेक्शनच्या ह्याच्यामध्ये कधी उतरल्या नव्हत्या. तुमचं परिवार त्या ठिकाणी उतरलं होतं. आता लोकांच्या कृपेने त्या ठिकाणी मी निवडून आलेलो आहे. त्यांनी तुमच्यासाठी कष्ट घेतलेले आहेत. मला फक्त येऊन त्यांना भेटायचं, त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे. तर तिथं आलं तर चालेल का? तर मी तिथं चोंडीला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं दर्शन घ्यायसाठी आलो होतो. अचानकपणे त्या ठिकाणी गेलो. त्यांनी सत्कार त्या ठिकाणी केला, पण त्यांनी मला बोलावलं हे जे त्यांचं म्हणणं आहे ते साफ चुकीचं आहे. त्याच्याच बरोबर काही दिवसांपूर्वी एक आरोग्य मंत्री आहेत, कोण ते फार चुकीच्या त्यांनी बरेच स्टेटमेंट केलेत आणि फार खालच्या पातळीवर बोलतात. त्यांना फराळाला बोलवलं होतं. ते तिथं काय बोलले राम शिंदे की रोहित पवारांनी तानाजी सावंतांना फोन केला की
कार्यक्रमाला येऊ नका. तिथं ते खोटं बोलले. अच्छा. त्यानंतर मी ओपनली बोललो. त्यामुळे अशा खोटं बोलणाऱ्या व्यक्तीचं विधान किती सिरियसली आपण घ्यायचं हे तुम्ही आम्ही सगळ्यांनी ठरवलं पाहिजे. ओके. त्याचं त्यांनी दुसरं चॅलेंज असं दिलेलं आहे, मी जो रोहित पवारांचा सत्कार केलेला आहे तो सत्कार मी 2024 कडनं मी त्यांच्याकडनं फेटा बांधून घेणार आहे. हे बघा, म्हणजे ते विजयी होणार आहेत. आत्मविश्वास, ओव्हर कॉन्फिडन्स असावा. हो. मी काय, मला आमदार मी स्वतः रोहित पवारने केलेलं नाही, लोकांनी आणि कार्यकर्त्यांनी मिळून त्या ठिकाणी मला आमदार केलेला आहे. मला लोकांवर आणि कार्यकर्त्यांवर विश्वास आहे आणि जे लोक करतील ते येत्या काळामध्ये दिसेल. ओके. त्यामुळे आजच मी सांगणं की 100% मी निवडून येणार, तो अहंकार ठेवणं हे मला जमत नाही. मी जमिनीवर राहणारा माणूस आहे. मला लोकांवर आणि कार्यकर्त्यांवर विश्वास आहे. त्यांनी 2024ला काय होतं तेव्हा बघू. त्यांनी अशी पण एक खंत व्यक्त केली की मी रोहित पवारांचा सत्कार केला, पण मी विधान परिषदेचा आमदार झाल्यानंतर विधान भवनाच्या लॉबीमध्ये आम्ही समोरासमोर आलो तरी त्यांनी माझं साधं अभिनंदन देखील केलं नाही. इतक्या कोत्या प्रवृत्तीचे रोहित पवार आहेत. जेव्हा नगरपंचायतचं इलेक्शन होतं कर्जतचं, हो, ज्या पद्धतीने त्यांनी खालच्या पातळीचं राजकारण केलं, ज्या लेवलला त्या ठिकाणी ते गेले, तो काही प्रमाणात जो आदर हा आपला त्या ठिकाणी एखाद्या विरोधकाच्या बाबतीत असतो तो राहत नाही. अच्छा. आणि मी नाटक करू शकत नाही. त्यामुळे आदर काही गोष्टी केल्यामुळे, अच्छा, वागल्यामुळे, खालच्या पातळीवर गेल्यामुळे तो आदर जर काय एखाद्या व्यक्तीचा काही प्रमाणात कमी झाला असेल, अच्छा, तर तो नाटक तर न केल्यामुळे मी नाटक करू शकत नाही. त्यामुळे कदाचित ते ओपनली हे जमलं नसावं. अच्छा, त्यांना ते वाईट वाटलं असावं. पण कसं असतं की राजकारणामध्ये कुठेही खालच्या पातळीवर जाऊ नये. आता फॉर एक्झाम्पल, पण तुमची त्यांची भेट झाली होती समोर तुम्ही आले होते विधान भवनामध्ये? आता ते विधान परिषदमध्ये मी विधानसभेमध्ये लॉबीमध्ये मला आठवत नाही, बरं, समोरासमोर आलो, एकदम डोळ्यात बघितलं, हे काय मला आठवत नाही. अच्छा, बरं. आले असतील, त्यांनी मला बघितलं असेल, पण मी कदाचित दुसरीकडे कुठेतरी बघत असेल, बरं, एखादी फाईल मी वाचत असेल, एखाद्या व्यक्तीला भेटत असेल, त्याच्यामध्ये कदाचित ते राहून गेलं असेल, मला माहित नाही, पण त्यांनी बघितलं असेल. समजा मी बघितलं नाही बघितलं हा विषय नाही, पण राजकारणाची पातळी जर कोणी खाली सोडवत असेल, खालच्या लेवलला जात असेल, तर एखादी व्यक्ती, आता जसं गव्हर्नर हे मनातून उतरलेले आहे, तानाजी सावंत ज्या पद्धतीने त्यांनी समाजाबद्दल आणि जे काही वक्तव्य केलं मनातून त्या ठिकाणी उतरलेले आहे. मग इतरही जे मंत्री आहेत जे त्या पद्धतीने वागतात मनातून उतरतात. मग आता फक्त मांडवली करण्यासाठी, चर्चा होण्यासाठी मग त्यांच्याशी बोलून हे नाटक तर जमणार नाही ना आपल्याला. त्यामुळे आणि दुसरं, माझ्या मतदारसंघामध्ये तिथं असणाऱ्या सामान्य लोकांसाठी जे जे विकास कामं आपण मंजूर करून आणले, ते जर तिथं जाऊन मंत्र्यांना भेटून, अधिकाऱ्यांना सांगून, दमदाटी करून जर ते थांबवत असतील, तर माझ्या मतदारसंघातल्या सामान्य लोकांच्या हितासाठी जी कामं महत्वाची आहेत ती तुम्ही थांबवत असाल, ही गोष्ट नाही ना पटणार मला. माझ्या विरोधात तुम्ही काही करा, पण माझ्या लोकांच्या विरोधात करू नका. आता रिझर्व्ह केंद्र, पोलीस रिझर्व्ह केंद्र आहे. पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये पोलिसांची रिक्रुटमेंट आणि केंद्राची बिल्डिंग हे एकत्र चालू आहे. ती माझ्या जामखेडमध्ये चालू आहे. त्याचा फायदा मला कर्जतला, जामखेडला होणारच, बीडला होणार आहे, तिथं उस्मानाबादला होणार आहे, सोलापूरला होणार आहे, नगरला होणार आहे. नगरला केंद्र नाहीये. बरोबर. हे तुम्ही तुमचेच एखादा भाजपचा आमदार म्हणतो की आता ते मला तिकडे घेऊन जायचंय. अच्छा. तुम्ही मंत्री असताना त्याच कॅबिनेटमध्ये हे जळगावला गेलं. ओके. ते आमचं नाही, एक तर मिरजगावला होतं. मिरजगावची एक व्यक्ती इथं आहे, मिरजगावला होतं. ओके. तिथून ते विदर्भात कुठेतरी गेलं. त्यानंतर जामखेडला दिलं, ते गेलं जळगावला. आता कॅबिनेटमध्ये बसताना तुम्हाला जर बोलता येत नसेल, आणि मी साधा आमदार आहे, मी मंत्री नव्हतो, मी त्या ठिकाणी ओढून माझ्या मतदारसंघाच्या हितासाठी ते जामखेडला आणलं. आणि जळगावच्या बाबतीत आम्ही काय बोललो, जामखेडचं जामखेडला द्या, जळगावला वेगळं द्या, तशी चर्चाही झाली होती. आता तुम्ही तुमचाच आमदार बीजेपीचा आता तो तिकडे घेऊन जातो आणि तुमचं तोंड सुद्धा त्या ठिकाणी उघडत नसेल. तुमचे उपमुख्यमंत्री हे भाजपचे आहेत आणि ते आता होम मिनिस्टर आहेत, ते पत्राव लिहितात की हे त्या ठिकाणी घेऊन जायला जळगावला काही हरकत नाही. आणि म्हणजे काय, लोकांनी काय बिघडवलं तुमचं? मग या लेवलचं राजकारण, सामान्य लोकांच्या हिताचा जर ते विचार करत नसतील तर राजकीय दृष्टिकोनातून एखाद्या व्यक्ती जर उतरला म्हणा तो उतरतो. ओके. अच्छा, ते राम शिंदे तुमच्या मनातून उतरलेले आहेत राजकीय दृष्टिकोनात. ओके. त्यांनी आणखीन एक हे केलेलं होतं की तुम्ही, त्यांचं पण म्हणणं, त्यांची पण हीच तक्रार होती खरं, ती त्यांची तक्रार तुमच्या कानावर मी घालतोय की रोहित पवारांनी अगदी उमेदवारी अर्ज भरायच्या अगदी शेवटच्या क्षणी उमेदवार पळून नेले. आणि माझा पण रोहित पवारांबद्दलचा जो आदर होता की त्यांच्याकडे चांगल्या वर्तनाची अपेक्षा होती, ती त्यांना पण ती खंत आहे की तुम्ही पण
त्यांच्या दृष्टीनं तुम्ही जे आत्ता जे वाक्य वापरलं त्यांनी पण तशीच खंत व्यक्त केली की उमेदवार पळून नेले कर्जत जामखेड काय जी कसे पळून न्यायचं की उमेदवारी अर्ज भरता एकदम आणि कुठं पळून न्यायचं, तुमच्याकडे पळून नेले कोणाला राष्ट्रवादी पळून नेलं, सगळे त्यांचे जे काय भाजपचे उमेदवार उभे होते. असं कसं पळून, आता त्यांचेच शहर अध्यक्ष जर उमेदवारी त्यांचा करत असेल आणि नंतर तोच माघार घेत असेल तर माझं काय, तुम्हाला तुमचे लोक त्यावेळेस त्या ठिकाणी ठेवता आली नाही अच्छा आणि तुम्ही ते खापर माझ्यावर फोडत असाल. आणि कसं असतं की राजकारणामध्ये काही गोष्टी जर समजा ठीक आहे हार झाली तर हार झाली मान्य करायचं आणि पुढे जायचं असतं. पण तेच खापर जर तुम्ही दुसऱ्याच्या डोक्यावर फोडणार असता, रडीचा डाव खेळणार असता, हे कितपत योग्य आहे. रोहितदादा त्यांनी एक अशी राम शिंदेने अशी एक तक्रार केलेली होती की तुम्ही जो अहिल्यादेवी जयंतीचा कार्यक्रम चौंडी येथे केला त्याचं पूर्णपणे राष्ट्रवादीमय तो सगळा केला. म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की हा एक तर सर्वपक्षी मी कार्यक्रम करत होतो, तुम्ही फक्त राष्ट्रवादीच्या झेंड्याखाली तो कार्यक्रम केला आणि मी समोर घरात बसलेलो होतो तरी तुम्ही त्यांना साधं निमंत्रण पण दिलं नाही. तर हे त्यांना जरा पटलं नाही जरा. आणि ते म्हणतात की काय अहिल्यादेवींच्या वंशज म्हणजे जे माहेरचं जे सगळं कुटुंब आहे त्यांच्यापैकी मी एक होतो तरी तुम्ही त्यांना निमंत्रण नाही दिलं. एक 2-3 विषय आहे. तुम्ही काय करा, लागलं तर तुम्ही सुद्धा रिसर्च करा. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या याच्या आधीच्या ज्या जयंत्या झाल्या तिथं पूर्वीच्या कार्यक्रमामध्ये राजकीय झेंडे होते, म्हणजे भाजपचे झेंडे होते. आणि जे आम्ही जी जयंती त्या ठिकाणी घेतली तिथं एक सुद्धा राजकीय झेंडा त्या ठिकाणी नव्हता. मागचं बॅकग्राऊंड बघा, फक्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा फोटो त्या ठिकाणी होता. आता ह्याच्यामध्ये तुम्ही राजकीय ब्रँडिंग करता, त्यांचे सुद्धा तिथं असणारे जे बोर्ड जर तुम्ही बघितले त्याच्यावर तुम्ही कमळ दिसेल. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं काम तुफान आहे, खूप मोठं आहे. मग तुम्ही फक्त पार्टीपुरतं ठेवता का त्यांना? त्या व्यासपीठावर अनेक इतर विचाराचे लोक त्या ठिकाणी होते. तिथं पब्लिकसुद्धा काय मी ओढून आणलं नव्हतं, ते स्वतः त्या ठिकाणी आलं होतं. हां, गेल्या वेळेस ज्या काही जयंत्या व्हायच्या त्या छोट्या व्हायच्या, ही मोठी झाली, त्यामुळे सगळ्यांच्या डोळ्यामध्ये त्या ठिकाणी आलेले आहे. होळकर कुटुंबातले भूषणराजे त्या ठिकाणी आले होते आणि शिंदे कुटुंबातले अक्षय शिंदे जे खरे वंशज आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यामुळे दोन्ही कुटुंब त्या ठिकाणी असताना बाकी सगळे सामाजिक कार्यकर्ते, अनेक असे धनगर समाजाचे जे युवा आहेत, जे कुणी अधिकारी झाले, कुणी सामाजिक काम करतात, ते सुद्धा तिथं होते, त्यांचा सत्कार आपण केला. अराजकीय एखादा कार्यक्रम त्या ठिकाणी होत असेल तर मग तुम्हाला वाईट वाटण्याचं कारण काय? हां ठीक आहे, फक्त गेल्या तुम्ही घेत असताना कार्यक्रमापेक्षा हा मोठा झाला, हा अराजकीय झाला आणि तिथे खऱ्या अर्थाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी जी जी कामं त्या ठिकाणी केली खूप आहेत, ती सुद्धा लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला. आणि तिथे जे जे शब्द दिले होते, म्युझियमचा शब्द दिला होता, त्यासाठी निधी टाकला. त्यानंतर एका बाजूचा आपण घाट सुरू केलेला आहे, दुसऱ्या बाजूला घाट करणार हे आपण सांगितलं होतं, ते तिथं आपण पैसे टाकले. त्यानंतर एक मोठी कमान करणार, त्यासाठी आपण निधी टाकला. दिलेले प्रत्येक शब्द त्या ठिकाणी आपण पूर्ण केलेला आहे. त्यांचं दुसरं एक चॅलेंज आहे आणि ते भाजपचं चॅलेंज आहे, ए फॉर अमिठी आणि बी फॉर बारामती. आणि बारामतीमध्ये सुद्धा भाजपच्या नेत्याचे दौरे वाढले तुम्ही पाहताय. तर खरोखरीच बारामतीसाठी भाजप एवढं प्रयत्नशील करत आहे, तर त्यांना विजयाची खात्री पण वाटते. नाही, प्रयत्न करायचे असेल तर त्याला कुणी थांबवू शकत नाही. भाजपली प्रयत्न करावेत, जे जे तिथं प्रमुख आहे, ज्यांना जबाबदारी येते तिथे प्रयत्न करावे. शेवटी लोकांवर नुसते प्रयत्न नाही, राम शिंदेनं प्रभारी केले ते म्हणजे मला त्यासाठीच प्रभारी केलेलं आहे. ठीक आहे, प्रभारी केलेलं आहे. 2024ला इलेक्शन आहे, तेव्हा होईल तेव्हा बघू ना. लोकांवर आणि कार्यकर्त्यांवर आमचा विश्वास आहे. रोहित दादा, तुमच्याबद्दल एक प्रश्न विचारला जातो की मी आता तुमच्या हाताकडे पाहत होतो, तुम्ही हातामध्ये दोरा बांधलेला आहे. शक्यतो पवार कुटुंबीय असे गंडे दोरे याच्याकडे शक्यतो पाहत नाही. हा दोरा काय आहे आणि कशासाठी बांधलाय तुम्ही तो? एकतर हा जो दोरा आहे तो काय हे तर मी या ठिकाणी सांगणार नाही, पण तुम्ही रोहित पवाराला जर बघितलं तर लहानपणीपासून एक तर आम्ही पुरोगामी विचाराचे आहोतच, पण रोहित पवार लहानपणीपासून धार्मिक स्थळाला, आध्यात्मिक स्थळाला हा जात आलेला आहे. फक्त का सांगण्याचं कारण सांगता का? फक्त हे का सांगता येणार नाही, हा दोरा कशाचा एक याचं कारण का म्हणजे का? कारण का मी माझ्या आईला विचारलेलं नाही. आईने मला हे दिलेलं आहे. आईचं प्रेम, आईची भावना ही माझ्यासाठी महत्त्वाची आहे. आई तू मला हे का देते, ह्याच्यामुळे काय होणार हे मी तिला विचारलेलं नाही. कारण का आई देते याच्यावर जसं तुमचा आईवर विश्वास तसा माझा विश्वास, या विश्वासाने हे मी घातलेलं आहे. पण लहानपणीपासून मी मंदिरात गेलेलो आहे. फक्त तुम्हाला ते माहीत नव्हतं, मीडियाला माहीत नव्हतं, लोकांना माहीत नव्हतं का मी राजकारणात नव्हतो. त्यामुळे रोहित पवार जसा आहे
तसा तो सोशल मीडियावर दाखवतो, तसा तो बोलतो, तसा तो वागतो. त्यामुळे आणि तुम्ही गल्लत करू नका. भारतीय संस्कृती हजारो वर्षापूर्वीची आहे. भारतीय हिंदू संस्कृती हजारो वर्षापूर्वीची. हिंदुत्व नजीकच्या काळातला आहे. हिंदुत्वाचा अभ्यास माझा कच्चा आहे, तो मी काही केलेला नाही. कारण हिंदू संस्कृती ही खूप पॉवरफुल आहे. आणि हिंदू संस्कृती आपल्याला काय सांगते की ज्या ज्या गोष्टी तुम्ही कराल आध्यात्मिक आणि धार्मिक ह्या स्वतःसाठी कराव्यात. त्याचं राजकारण आणि त्याची पब्लिसिटी कुणी करू नये. आणि हिंदू संस्कृती पाळणारा मी व्यक्ती आहे, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी माझ्या व्यक्तिगत आहे आणि त्या व्यक्तिगत दृष्टिकोनातून मी करत राहतो तुम्ही. ओके. तुमचं राज्यामध्ये जे अनेकदा आम्ही पाहतो की जे काही 2-3 नेते आहेत ते आम्ही ट्विटरवर तुम्ही फार ॲक्टिव्ह असता आणि 2-3 नेते पण तुमच्या विरोधात फार ॲक्टिव्ह असतात. त्याच्यामध्ये असतात एक नितेश राणे आणि दुसरे असतात गोपीचंद पडळकर, ठामपणे बोलत असतात. तर गोपीचंद पडळकरांचा तुमच्यावर काय असं वैयक्तिक काही राग का असावा, काय तुम्हाला वाटतं की तुम्हाला ते अनेकदा ते हे बघा, कोण माझ्याबद्दल बोलतं, कोण कशासाठी बोलतं, त्याचा मी अभ्यासच करत नाही. पण तुम्हाला उत्तर तर द्यावं लागतं त्यांना. पण मी त्यांना उत्तर कधीच दिलं नाही, कधीच दिलं नाही. त्यांना त्यातून काय मिळतं मला माहीत नाही. आता ठीक आहे, कदाचित मंत्रिपदाचा विषय आता चालू आहे. आधी MLCचा विषय होता, आता मंत्रिपदाचा विषय. त्यामुळे कोण काय बोलतं ह्याच्याकडे आपण लक्ष कसं देणार. आपण काय करतो, कसं करतो. काही लोक म्हणतात तुम्ही सोशल मीडिया खूप ॲक्टिव्ह आहे. मी त्यांना म्हणलं राहणारच ना. आणि सोशल मीडियावर काम केलंच तरच काही ते टाकता येतं, उगाचच काय टाकता येत नाही. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून मी काय करतो, कसं करता येईल, अजून काय चांगलं करता येईल, या असा मी त्या ठिकाणी व्यक्त होत असतो. पण त्यात नितेश राणे आणि पडळकर तुमच्या मतदारसंघात येऊन थोडंसं काय तिथे हिंदूंवर अत्याचार होतो आहे अशा प्रकारचे त्यांनी 2 महिन्यापूर्वी येऊन मोर्चा देखील काढलेला होता. त्याबाबत तुमचं काय मत आहे की तिथे ती घटना काय होती? नाही, मोर्चा काढला होता. त्यांच्याबरोबर त्यांच्या गाडीमध्ये एक 25-30 लोक होते आणि मोर्चेमध्ये पण 25-30 लोक होते. तो मोर्चा आला, झाला, गेला. माझ्यासाठी माझ्या मतदारसंघामध्ये सलोखा ठेवणं महत्त्वाचं आहे, सगळ्या समाजामध्ये, सगळ्या विचारांमध्ये. आणि एक सांगतो तुम्हाला की कर्जत जामखेडमध्ये आध्यात्मिक ताकद खूप मोठी आहे. त्यामुळे कुणीही राजकीय दृष्टिकोनातून काहीही तोडाफोडीचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला तर तिथली आध्यात्मिक ताकद ते होऊन देणार नाही असा माझा विश्वास आहे. त्यामुळे त्या मोर्चाकडे तुम्ही फार त्याला महत्त्व देत नाही किंवा लोकांनीच महत्त्व दिलं नाही ना. मी लोकांवर चालणारा माणूस आहे. लोक महत्त्व देत नाही तर मी कशाला त्याच्यात लक्ष घालेन. दादा, तर तुमच्या कुटुंबातल्या सर्व लोकांची नावं आता कर्जत जामखेडमध्ये मतदार यादीत लागलेली आहेत का? आईचं, वडिलांचं? का? मी इलेक्शनच्या वेळेस पण सांगितलं होतं बरं की बारामतीमध्ये पूर्वी आमचं मतदान होतं, हो, आताही आहे आणि पुढेही त्या ठिकाणी राहणार आहे. ओके. तुमचं आणि तुमच्या फॅमिलीचं? नाही, सगळ्यांचं तिथे आहे सगळं. ओके. बारामतीला. पण तुम्ही खरं मतदार व्हायला काय हरकत नाही इकडे, म्हणजे त्या अर्थानं तुम्ही जर म्हणजे ते कसं आहे, कुठंतरी एक असं समजा की मग ते पुन्हा मग तुम्ही बाहेरनं आले असा जो आरोप होतो नाही, तो इलेक्शनच्या वेळेस झाला होता ना. हो, इलेक्शनमुळे तो झाला असताना सुद्धा मी 42,000 मतांनी निवडून आलेलो आहे. त्यामुळे लोकांना माहिती ना काय खरं आहे, काय योग्य आहे, काय कसं आहे. आणि दुसरं, लवकरच माझं जेव्हा घर होईल तेव्हा वास्तुशांतीला तुम्हाला बोलवतो. त्याचं 50% काम झालेलं आहे कर्जतला. तेव्हा जेव्हा होईल तर तुम्ही या, लोकसुद्धा येणारच आहेत, पण त्याचं इन्व्हिटेशन तुम्हाला देतो. ओके. तेव्हा त्यानंतर मात्र तुम्ही निर्णय घेऊ शकला कशाचा? कर्जतचा रहिवासी किंवा कर्जतचा मतदार होण्याचा. इलेक्शनच्या वेळेसच मी लोकांना त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. ओके. त्याच्यावरच मी इलेक्शन लढलो आहे. आणि कशावर की बारामतीला माझं मतदान आहे, मी लोकांना ओपनली सांगितलेलं आहे. त्यातलं बोलण्यासारखं काही नव्हतं तेव्हाही. आम्ही लपवतच नाही. बरं, दुसरं एक आणखीन गोष्ट होती की तुमची आणि पार्थ पवार यांची राजकीय सुरुवात पुढे मागेच झालेली आहे. तर पार्थ पवार थोडेसे राजकारणात सक्रिय पण फारसे दिसत नाहीत. तर भाऊ म्हणून त्यांना काय तुम्ही सल्ला दिला की नाही, कोणता मतदारसंघ निवडावा? स्वतःची, सगळ्यांची स्वतःची एक स्टाईल असते. बरं. माझी एक स्टाईल आहे, त्याची एक स्टाईल आहे. ओके. यश कोणाला सुरुवातीला मिळतं, कोणाला नंतर मिळतं. लोकसभेचं इलेक्शन, ते वातावरण अख्ख्या देशामध्ये जर बघितलं तर BJP खूप मोठ्या प्रमाणात जास्त आकड्याला त्या ठिकाणी निवडून आली होती. आणि त्याच्या वेळेसच त्या ठिकाणी त्यांनी प्रयत्न केले. त्याचे अजूनही त्या ठिकाणी प्रयत्न चालू आहेत. अच्छा. त्यामुळे भावाला जेव्हा त्या ठिकाणी मदत लागते तेव्हा आम्ही असतोच, आधी होतो, याच्या पुढे राहणार. पण त्यांना कोणता मतदारसंघ तुम्ही कसं सुरुवातीपासून तयारी केली, कर्जत जामखेडवर लक्ष ठेवलं, तसं त्यांना कोणता मतदारसंघ तुम्ही सुचवला की इकडे जरा आपल्याला सोपं मी पडू कसं शकेल? सुचवणार? शेवटी पवारांमध्ये एक गोष्ट असते की निर्णय तिथली
ती व्यक्ती जी असते ती त्या ठिकाणी निर्णय घेत असते. ओके बाकी कुटुंब हे ताकद देत असतं. ओके त्यामुळे तो आता जो त्याचा मतदारसंघ आहे तिथं तो सातत्याने असतो, लोकात जातो. बरं त्याला फक्त सांगावं की काय आम्ही करायचं आणि मग तिथं उगाचं लुडबुड त्या ठिकाणी आम्ही करत नसतो. पण कुटुंब हो म्हणून आम्ही नेहमीच एकामेकाच्या बरोबर त्या ठिकाणी असतो. ओके तुम्ही आता अनेक गेले अडीच वर्ष भरपूर नेते पाहिले, तुमच्या घरातही राजकारण होतं. तर पवार कुटुंबीय वगळता इतर असा कोणता नेता तुम्हाला आवडतो की त्याची स्टाईल तुम्हाला आवडते? तो विरोधी पक्षातलाही असेल की तुम्ही तर दादा साहेबांच्या प्रभावाखाली आहातच, पण इतर कोणत्या नेत्यांचं असं वाटतं की महाराष्ट्रातले की महाराष्ट्राच्या महाराष्ट्राबाहेरचे की गडकरी साहेब असतील किंवा इतर कोणी तुमच्या नजरेपुढे असतील? नाही, सगळ्यांच्या सगळ्याच गोष्टी आवडतात असं नाही. हो पण ते असं समजा वाटतं की हां गडकरी साहेबांचं तुम्ही नाव हो घेतलं, पुढची व्यक्ती कुठल्या पार्टीची हे न बघता ती महाराष्ट्राची आहे, तिथल्या जनतेला मदत होईल हो हा दृष्टिकोन जो गडकरी साहेबांचा आहे. जसं की मी माझ्या मतदारसंघामध्ये 1400 कोटीचे नॅशनल हायवे हो हे गडकरी साहेबांच्या मदतीने मंजूर करून आणले. त्यावेळेस त्यांनी बघितलं नाही की रोहित पवार कुठल्या पार्टीचे, तिथल्या लोकांना मदत आहे का, ओके दोन्ही बाजूचे हायवे झालेत, मधलाच भाग राहिला आहे का, राहिला तो त्यांना माहीत असेल, अच्छा पण तो राहू नये यासाठी त्यांनी त्या ठिकाणी मदत केली. त्यामुळे गडकरी साहेबांची ती जी पद्धत आहे आणि त्यांचा अभ्यासूपणा, अभ्यास ते त्या ठिकाणी करतात, त्यामुळे ती एक गोष्ट आवडते. त्याच्याबरोबर आमच्याबरोबर आमच्या वयाचे जे आहेत, कदाचित माझ्या वयाचे नाही, थोडेफार मोठेच असतील, त्याच्यामध्ये तेजस्वी यादव, अच्छा त्यांची स्टाईल भाषणाची की नाही, कार्याची पण ते जी काय स्टाईल आहे ती त्या ठिकाणी आवडते. केजरीवालांची स्टाईल त्यांची जी आहे, म्हणजे भाषण करत असताना मुद्दे लोकांच्या महत्त्वाचे कुठले आहेत ते त्या ठिकाणी घेतात. राहुल गांधींनी आता जी यात्रा काढलेली आहे, ती जी कमिटमेंट आहे ती मला त्या ठिकाणी आवडते. तसंच त्याच्याबरोबर तुम्ही जर बघितलं तर कन्हैया कुमार, त्यांची वक्तृत्व युवकांना प्रभावित करण्याची स्टाईल आवडते. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे साहेबांची एक स्टाईल आहे ती आवडते. तुम्ही कुटुंबातलं नाव नका किंवा असं सांगितलं त्यामुळे ते घेत नाही. त्यानंतर राज ठाकरे साहेबांची भाषणाची स्टाईल आवडते. ओके आता पूर्वीची स्टाईल ती आवडत होती, आता काही प्रमाणात ती थोडी प्रभावित झालेली आहे दुसऱ्या विचारांनी, पण नक्कीच ते त्यांची ओरिजिनल स्टाईल परत येईल. त्याच्याचबरोबर फडणवीस साहेबांची सुद्धा एक प्रशासनाच्या माध्यमातून काम करून घेण्याची जी स्टाईल आहे ती आवडते. ओके त्याच्याचबरोबर आपले SP चे UPचे जे आपले अखिलेश आहेत त्यांची एक काही प्रमाणात स्टाईल आवडते, म्हणजे काम करण्याची. त्यामुळे हे जे काही सगळ्या गोष्टी आहेत, एकनाथ शिंदेची 40 आमदार बरोबर घेऊन जाण्याची स्टाईल नाही ती कशामुळे गेले काय गेले हे ते त्या ठिकाणी मला सांगता येणार नाही. ते बऱ्याच लोकांना माहिती आहे ते कसे गेले सगळे बाकीचे लोक. अच्छा पण एकनाथ शिंदे साहेब सुद्धा मोठे नेते आहेत. बरं म्हणजे त्यांनी ठाण्यामध्ये जे काही काम केलं आहे, त्यांची जी पकड आहे ठाण्यावरची ती खूप चांगली आहे. अच्छा आणि शेवटी कार्यकर्त्यातून एक नेता त्या ठिकाणी तयार झालेला आहे, त्यामुळे मोठे नेते आहेत, प्रभाव त्यांचा नक्कीच त्या ठिकाणी होतो. ओके ते पण फक्त भाजपबरोबर एखादी व्यक्ती त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या व्यक्तीचा स्वतःचा प्रभाव हळूहळू कसा कोण जाणे पण त्या ठिकाणी कमी होतो, केला जातो का काय मला माहीत नाही. पण एकनाथ शिंदे साहेब एक मोठे नेते आहेत. अच्छा पण एकूण ज्या पद्धतीनं तुम्ही गेले 2-2.5 वर्ष पाहता हे नेते म्हणून स्टाईल झाले, तुमचे राजकारणातले कोणी मित्र झालेत की नाही की त्या अर्थाने तुमचं त्यांची जुळतं, गप्पा मारता, शेअर करता, असं काही आमदारांमध्ये? चर्चा तर आम्ही त्या ठिकाणी बऱ्याच लोकांबरोबर करत असतो, म्हणजे आमच्या पार्टीचे आमदार आहेतच, आम्ही बोलतच असतो. बरं त्याच्याचबरोबर इतर पार्टीचे पण काही आहेत, जसे की आदित्य आहेत. अच्छा आदित्य त्यांच्यावर, त्याचबरोबर अमित ठाकरे आहेत, त्यांच्याशी आमचे संवाद मध्ये आधी त्या ठिकाणी होत असतो. आता जो शिंदे गट आहे त्यात योगेश आहे. ओके योगेश कदम. हां योगेश कदम आहेत. आमच्या पार्टीचे तर आहेत, काँग्रेसचे तर सगळेच आहेत, त्यांच्याशी आम्ही बोलताना तुम्ही सर्वांनी त्या ठिकाणी बघितलंच आहे. त्याच्याचबरोबर BJP मध्ये ठराविक लोक आहेत जे त्या ठिकाणी चर्चा करत असतो. त्यामुळे अशा पद्धतीने जे जे काही कन्स्ट्रक्टिव्ह बोलतात ओके त्यांच्याशी आमचं जुळतं. खालच्या पातळीवर जातात त्यांच्याशी जुळत नाही. तुम्ही भारत जोड्यात राहुल गांधींसोबत होता, राहुल गांधींनी तुम्ही काय सांगितलं? ते बोलत नाही, ते ऐकून घेत असं आम्ही ऐकलं म्हणून. सांगितल्यापेक्षा संवाद झाला. बरं संवादामध्ये कृषी हा विषय होता, अच्छा युवक हा विषय होता, शहरी भागातली जी काही योजना आहे मनरेगा सारखी आपल्याला आणायची त्या बाबतीत चर्चा झाली. ओके
कृषीमध्ये सस्टेनेबल ॲग्रिकल्चरबद्दल बोललो, ओके. शिक्षणाबद्दल बोललो आणि एक खंतसुद्धा व्यक्त केली. महाराष्ट्राची जी राजकीय पातळी आहे हो. ती आता खालच्या लेवलला चाललेली आहे, ती मी खंत व्यक्त केली, त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी खंत व्यक्त केली. या बाबतीत आमची चर्चा झाली. पण महाराष्ट्रात आता जे राजकारण जे सुरू झालं याच्याबाबत की त्यांनी सावरकरांवर टीका केली की माफी विरे म्हणून त्यांना म्हटलं, त्या विचारशी तुमचं काय मत आहे की अनेकदा तुम्ही? नाही, सावरकरांच्या बाबतीत माझा अभ्यास कच्चा आहे. बरं. त्यांनी पुस्तकं लिहिली आहेत. ते पुस्तक शब्द न शब्द आपल्याला वाचावं लागेल, लोकांना सांगावं लागेल काय आहे, कारण इतिहास कळल्याशिवाय आपण त्या बाबतीत काही बोलू शकत नाही. अच्छा. जे पत्र राहुल गांधींनी वाचून दाखवलंय ते पूर्ण मी वाचलेलं नाही. ते काय हे आपल्याला चर्चा करावी लागेल. अच्छा. शाहू फुले आंबेडकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, यांच्याबद्दल कुणीही जर विरोधात बोललं तर आम्ही सगळे रोडवर येतो, कारण त्यांचा इतिहास माहिती आहे. बरं. त्यांनी केलेलं कार्य हे आपल्याला त्या ठिकाणी माहिती आहे. बरं. सावरकरांच्या बाबतीत माहीत नव्हतं. आता बीजेपीचं आणि एकनाथ शिंदे साहेबांचा जो गट आहे हो. त्यांचं झालं असं की छत्रपती शिवाजी महाराज, मग महात्मा फुले, त्यांच्याबद्दल जेव्हा एखादा व्यक्ती विरोधात बोलला तेव्हा त्यांनी आंदोलन नाही केलं. अच्छा. त्यांनी विरोध नाही केला. सावरकरांच्या बाबतीत राहुल गांधी बोलले तेव्हा भाजप, मनसे आणि शिंदे गटाने विरोध केला. तो विरोध झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी परत गव्हर्नर साहेब छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात बोलले, तेव्हा भाजपने विरोध नाही केला. ही दुटप्पी जी भूमिका आहे भाजपची, ती त्या ठिकाणी मला पटत नाही, योग्य वाटत नाही, आणि हे मला नाही, लोकांनाच पटत नाही. तुम्ही आता सावरकरांचा विषय काढला किंवा इतर विषय काढले, तर तुम्ही तुमच्या मतदारसंघापुरतं म्हणजे हा धागा असेल, सावरकरांवर न बोलणं असेल, तुम्ही तिथं स्वराज्य असा एक ध्वज उभारलेला आहे. अनेकांचं असं की एक सॉफ्ट हिंदुत्व एक रोहित पवार बाळगतात. हिंदुत्व हा नजीकच्या काळाचा विषय आहे. तुम्ही तर मागाशी सांगितलं हिंदू संस्कृती हजारो वर्षापूर्वीची आहे. अच्छा. ती संस्कृती आपल्याला एकता, समानता ह्या गोष्टी त्या ठिकाणी सांगते. सगळ्यांना विश्वासात घ्या. धर्म हा आपला व्यक्तिगत विषय आहे आणि धर्म आपल्याला काय शिकवतो तर लोकांचं हित जोपासणं हे शिकवतो. त्यामुळे मी त्या विचाराचा आहे. मी हिंदू संस्कृती विचारात घेऊन त्या ठिकाणी काम करणारे व्यक्ती आहे. त्यामुळे तुम्ही जो शब्द घेतला त्याचा अभ्यास माझा कच्चा आहे. त्यामुळे अध्यात्म हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. हिंदुत्वापेक्षा अध्यात्म आणि हिंदू संस्कृती माझ्यासाठी महत्त्वाची आहे. ओके. तुम्ही अनेकदा जेव्हा नगर जिल्ह्यामध्ये फिरता किंवा टीका टिप्पणी जी होते त्यात सुजय विखे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस बरेच आक्रमक असतात, भाजप आणि राष्ट्रवादी आहेच ते. तर नगरच्या उड्डाणपुलाचं उद्घाटन झालं तेव्हा राष्ट्रवादीचे आमदार त्यांच्या हातात हात घालून फिरत होते, तर त्याच्याकडनं राष्ट्रवादीकडनं काहीच प्रतिक्रिया आली नाही की काय नक्की चाललं हे. तर असं कोण फिरत होता? संग्राम जगताप आणि सुजय विखे की ना, ज्यांच्यावर आपण लढलो त्यांना तुम्ही मिळवता, मग कार्यकर्त्यांनी खाली भांडतच बसायचं का? नाही, विकासाचं कामाचं ते सुद्धा गडकरी साहेबांनी मंजूर करून आणलेल्या कामाचं उद्घाटन त्या ठिकाणी होतं. बरं. तिथं एखाद्या व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या हातामध्ये हात घालून खांद्यावर हात ठेवून जात असेल तर काय हरकत आहे? हरकत काय असेल? तुम्ही कार्यकर्त्यांना खाली भांडणे लावता की नाही, तुम्ही भाजपच्या विरोधात लढा, ट्रोल करा, हे करा, असं मग ते असं चित्र होतं की नेत्यावरती सुरक्षित राहतात आणि खाली कार्यकर्ते भांडत बसतात. नेत्यांच्या बाबतीत बोलायचं झालं, एखादा नेता जर एकदम खालच्या पातळीवर जात असेल, राजकीय दृष्टिकोनातून फार वेगळ्या पातळीवर जाऊन त्या ठिकाणी राजकारण करत असेल तर त्या नेत्याच्या विरोधात आपण बोलू शकतो. नाहीतर आपण बोललं नाही, तोंड बघितलं नाही तरी चालेल. ओके. पण ठीक आहे, एखादा व्यक्ती तिथं काम करत असेल, त्या व्यक्तीच्या बद्दल तिथं राजकीय किती विरोध तिकडे असेल, तो विरोध आपण इलेक्शनच्या काळामध्ये करू शकतो. विकास कामाचं जेव्हा भूमिपूजन नाही तर उद्घाटन असतं आणि तिथं गडकरी साहेब असतील, गडकरी साहेबांनी एखादं काम मंजूर करून आणलं असेल तर हातात त्याला वेगळी चर्चा कशाला? जेव्हा आपण इलेक्शन येईल तेव्हा त्या ठिकाणी आपण बघूया. हे सुद्धा राम शिंदे आणि रोहित पवारांनी जर हातात हात घातला तर लोकांना आक्षेप दिलं ना मी. हो, पण लोक आक्षेप घेतील ना असं, जर तुम्ही उत्तर मी दिलं ना. दिलं उत्तर, पण असं ते पटण्यासारखं वाटलं नाही मला. ते उत्तर मी दिलं आणि मी माझ्या स्टाईलमध्ये राहत असतो. ओके. परत एकदा उत्तर दिलं तर परत उत्तर देण्याचं कारण काय? ओके. तुम्ही फॅमिली टाइम कसा घालवता, सिनेमा वगैरे काय पाहता, कसं हे? आठवड्यातून एक दिवस मला कुटुंबाला द्यावाच लागतो. बरं. माझी मुलं लहान आहेत आणि ते शेवटपर्यंत लहान राहणार नाहीत, ते मोठे होणार आहेत. ओके. हा काळ, हा टाइम, हा अनुभव, कितीही तुम्ही मोठं झालात राजकीय दृष्टिकोनातून, कितीही तुमच्याकडे पैसा असला तरी हा काळ परत येणार नाही. त्यामुळे कुटुंबाला मी वेळ आठवड्यातून एकदा देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतो. ते कार्टून बघतात तेव्हा त्यांच्यावर कार्टून बघतो, ते खेळायला जातात तेव्हा त्यांच्यावर खेळायला जातो,
शाळेचा एखादा कार्यक्रम असेल तर त्या कार्यक्रमाला सुद्धा मी जाऊन नाटक गाणं काय असेल तिथं मी तो अनुभव घेण्याचा प्रयत्न करतो. करतो. ओके. त्यांच्यावर शॉपिंगला जातो. त्यांनी मला सांगितलं एखाद्या किराणाच्या दुकानामध्ये जाऊन चॉकलेट घ्यायचं असेल तर मी जातो. अच्छा. अनेक लोकांना आश्चर्य वाटतं. शेवटी मी सुद्धा लोकातलाच एक व्यक्ती आहे. जसं तुमचं कुटुंब आहे तसं माझं आहे, जसं त्यांचं आहे. तर मी तिथं कुटुंबाला आपण काहीतरी वेगळे हे दाखवत नाही. ओके. कुटुंबाला सुद्धा आपण वेगळं आहोत कुटुंब म्हणून हे दाखवण्याची जरूरत नाही. ओके. म्हणून मी राजकारण करत असताना कौटुंबिक वेळ पिक्चर बघायला जातो त्यांच्याबरोबर. ओके. त्या आता सगळ्या गोष्टी maintain करण्याचा नजीकचा प्रयत्न कोणता करतो. पिक्चर पाहिला? मी आता भेडिया बघितला. अच्छा. दृश्यम 2 नाही अजून बघायचा आहे. बघायचं. ओके. मुलाला बघायचा होता भेडिया. हां. तो हट्ट धरला. ओके. मग आम्ही जाऊन भेडिया तो बघितला. बघितलं. ओके. मुलांबरोबर पिक्चर पाहणं आवडतं. मुलांबरोबर वेळ घालवला. वेळ घालून आवडतं. ओके. आणखीन एक की तुमच्या साखर कारखान्याबद्दल अनेकदा प्रश्न विचारला जातो की बारामती ॲग्रो कोणी विचारला? राम शिंदेने विचारला, तक्रारही केली ती काय तक्रार केली? की तुम्ही आधीच गाळप वगैरे सुरू केला अशा पद्धतीची तक्रार केलेली होती. तुम्ही ते क्लीन चिट मिळाली का आम्हाला? मिळालं की क्लीन चिट तो नाही पण ते बरं आधी केला असेल हो नाही तर करण्याचा विचार केला असेल हो तर कोणासाठी केला? 1 महिना तरी नाही तर 10 दिवस तरी कारखाना उशिरा चालला. हो शेतकऱ्याचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. हो. आज ऊस खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे कारखाना चालू नाही केला, त्यांना वाटला चालू केला, त्यांनी जे काय करायचं केलं. हो. या बाबतीत तुम्हाला कशाला कारवाई करा, हे करा, ते करा, म्हणजे हे कसलं राजकारण आहे? ओके. ठीक आहे, त्यांनी तो केला, तो त्यांचा तो विषय आहे. तो व्यक्तिगत लेवलला राजकारण आणत असतील हां. तर आणू द्या, आम्ही त्याचं उत्तर त्या ठिकाणी देऊ. ओके. पण राजकारण हे व्यक्तिगत लेवलला कधी जाऊन चालत नाही. लोकांच्या हितासाठी राजकारण हे आपण केलं पाहिजे. ओके. त्यांना ते कळत नाही, त्यांना ती विजन नाही असं दिसतंय. ओके. त्यामुळे आम्ही आमच्या पद्धतीने काम तुम्ही करतो. राजकारण प्लस उद्योग, तुमचा उद्योगही फार मोठा आहे, तो वेळ कसा मॅनेज करता? करावंच लागतं. अच्छा. चांगली लोक ठेवावी लागतात. आपल्यापेक्षा जी हुशार आहेत त्यांना त्या ठिकाणी तिथं ठेवून ओके. त्यांच्यावर काम करणं हे महत्त्वाचं आहे. तसंच राजकारणामध्ये आहे. अच्छा. तुमचे टोटल साखर कारखाने किती झालेत आता? की 3 3 आहेत. अच्छा. पुढे आणखी एक्सपेन्शनचा काही? ते संधीचा विषय असतो. अच्छा. जेव्हा जेव्हा जमतं, आर्थिक दृष्टिकोनातून बसतं, परवडतं, तेव्हा तो निर्णय त्या ठिकाणी गेला. तो राजकारणात आणि उद्योगात योग्य संधीची नाही. तुमच्या पदाची हो आणि पदाबद्दल हां. इमोशनल होऊन चालत नाही. ओके. कॅपॅसिटीबद्दल इमोशनल होऊन चालत नाही. लोकांबद्दल व्हा इमोशनल. बरं. पण मग कारखाने एवढेच पाहिजे, एवढीच कॅपॅसिटी पाहिजे या बाबतीत मी कधी इमोशनल नसतो. योग्य वाटलं, हां. आर्थिक दृष्टिकोनातून बसलं तर मग आम्ही त्या बाबतीत निर्णय घेत असतो. अहमदनगर, सोलापूर आणि पुणे एक नेहमी वाद होतो की पवार कुटुंबीय आमचं पाणी पळवतात. सोलापूर असो की अहमदनगर, म्हणजे सोलापूरचे खासदार पण सांगतात आणि आमच्या नगरचे दक्षिणचे खासदारही सांगतात. तुम्हाला काय म्हणायचं त्यावर? कर्जत जामखेड हे नगरमध्ये येतं. मी नगरबद्दल बोलेल की जो बोगदा म्हणजे माणिकडोला पाणी कमी पडतं आणि कुकडी प्रकल्प हा आपल्या नगर जिल्ह्यामध्ये आहे. त्या ठिकाणी माणिकडो 10 वर्षातून एकदा का दोनदा फक्त पाणी भरतं आणि एक 10 TMCचं एक मोठं धरण हे माणिकडो आहे. तर डिंबेतून तिथं पाणी जावं यासाठी महाविकास आघाडी सरकारने त्याला परवानगी दिली. त्याचं त्या ठिकाणी आता निविदा प्रक्रियासुद्धा त्या ठिकाणी सुरू झालेली आहे. आता त्यातून पाणी जेव्हा माणिकडोला येईल ते पाणी कुकडी प्रकल्पामध्ये येईल. आता हा निर्णय हा महाविकास आघाडी सरकारने घेतलेला आहे. तिथले शेतकरी आपले शेतकरी, म्हणजे पुण्याचे शेतकरी आपले शेतकरी, नगरचे शेतकरी हे आपले शेतकरी. त्यामुळे 2 निर्णय घेतलेला आहे. तो सगळ्यांचा विचार करून तो घेतलेला आहे. जे जे निर्णय पूर्वी कधी भाजपच्या काळामध्ये सुद्धा नाही झाले ते इथल्या आणि तिथल्या लोकांच्या हितासाठी या सरकारने म्हणजे महाविकास आघाडी म्हणजे आम्ही तिथे असताना आम्ही घेतलेले आहे. त्यामुळे इथं वाद कसं असतं, राजकारण तुम्ही समजून घेतलं पाहिजे. विकासाचं राजकारण ते हार्डकोर राजकारण असतं. विकास दिसतो आणि नुसतं एक सेंटिमेंटल राजकारण असतं. त्याच्यामध्ये एक विषय घेतला जातो, आंदोलन केले जातात आणि मग कुठला तरी ह्या जिल्ह्याचा त्या जिल्ह्याचा वाद ह्याच्यामध्ये आपण गुंतून राहतो आणि विकास आपल्या जिल्ह्याचा नाही तर भागाचा त्या ठिकाणी होत नाही. माझी स्टाईल ही विकासाची आहे. वादबीत माहीत नाही, संवाद साधा, चर्चा करा आणि काम मार्गी लावा आणि तेच आम्ही आत्तापर्यंत त्या ठिकाणी करत आलेलो आहे. सध्या राष्ट्रवादीमध्ये अजितदादानंतर रोहितदादा असा एक चेहरा समोर येतो आहे. म्हणजे राष्ट्रवादीचा भविष्यातील चेहरा रोहितदादा असतील का? म्हणजे
पवार साहेबांचे सर्वात लाडके नातू म्हणजे रोहित पवारच असं म्हटलं जाते, असे एक राजकीय वर्तुळ चर्चा असते. म्हणजे पुढचा चेहरा राष्ट्रवादीचा तुम्हीच असताल, काय सांगाल? कदाचित तुम्हाला ते वाटत असेल, पण आमच्या पार्टीमध्ये असं त्या ठिकाणी होत नसतं. आणि एक सांगतो की लोक हे निर्णय घेत असतात. एक डेमोक्रॅटिक पार्टी आहे, लोकशाही पद्धतीने आम्ही चालतो. त्यामुळे जेव्हा केव्हा तो निर्णय घेतला जाईल तो त्या ठिकाणी घेतला जाईल. पण आत्ता साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्याच्याचबरोबर अजितदादा महाराष्ट्रामध्ये पार्टीचं एक भक्कम नेतृत्व करणारी व्यक्ती आहे, ते आमचे नेते त्या ठिकाणी आहेत. ते सगळे जे बोलतील ते करण्याचा प्रयत्न आणि त्या पद्धतीने आम्ही वागत असतो. एकच आहे की माझी थोडीशी स्टाईल, काम करण्याची पद्धत ही काही प्रमाणात वेगळी आहे, पण तरीसुद्धा पार्टीला ताकद देण्यासाठी जी जी जबाबदारी पार्टीकडनं त्या ठिकाणी दिली जाईल ते घेऊन मी प्रामाणिकपणे काम करत राहील. 2019मध्ये तुम्ही इलेक्शनच्या आधी रोजगार मेळावा घेतला होता. त्यानंतर पुन्हा मतदारसंघात रोजगार मेळावा झाला का? किंवा रोजगारासाठी नक्की तुम्ही काय काय कामं केली? काय परिस्थिती सध्या? माझी एक फाईल आहे, 90% काम झालेलं आहे. या भागामध्ये सगळ्यात मोठं एक MIDCचं जे काही MIDC आहे ते माझ्या मतदारसंघामध्ये मी सँक्शन करून घेतलेली आहे. सरकार बदललेलं आहे. 10% फक्त एक मंत्र्याची सही त्या ठिकाणी राहिलेली आहे. ती सही झाल्यानंतर तुमचं उत्तर त्या ठिकाणी मिळेल. नगर दक्षिण भागामध्ये शेतीमध्ये आता आधुनिक फळबाग वगैरे बऱ्यापैकी लागवडी आहेत. जसं बारामतीला कृषी विज्ञान केंद्र आहे तसं नगर दक्षिणमध्ये कृषी विज्ञान केंद्र नाही आहे. तर कृषी विज्ञान केंद्र जर नगर दक्षिण भागामध्ये झालं तर त्याचे शेतकऱ्यांना काही फायदे होतील आणि त्यासाठी तुम्ही काही प्रयत्नशील आहात का? आपल्या नगर जिल्ह्यामध्ये एक KVK आहे. त्यांनी अजून चांगल्या पद्धतीने जर काम केलं तर नक्कीच जिल्ह्यापुरतं ते चांगलं काम त्या ठिकाणी करू शकतात. मी माझ्या मतदारसंघामध्ये KVK बारामतीची मदत टेक्निकल नक्कीच त्या ठिकाणी घेत असतो. तसंच नगरचं जे KVK त्यांची मदत मी घेत असतो. कसं असतं की एखादी संस्था याच्यावर ढकलून आपण मोकळं होऊन चालत नाही. व्यक्ती म्हणून सुद्धा आपल्याला पुढाकार घ्यावा लागतो. मी माझ्या मतदारसंघामध्ये कृषी या बाबतीत पुढाकार घेतलेला आहे. करोना असताना सुद्धा माझे वडील स्वतः शेतकऱ्यांशी संवाद साधत होते. संवादाच्या माध्यमातून काय करत होतं, ड्रिप वापरा, त्यानंतर शेततळ्याचा विषय घेतला होता. बियाणं बदलण्याचा एक चांगला उपक्रम आहे मतदारसंघामध्ये आम्ही लागू केलेला आहे. त्याच्याचबरोबर फर्टिलायझरचा वापर कशा पद्धतीने व्हावा, जे फर्टिलायझर एखाद्या क्रॉपला महत्त्वाचे नाहीत आपण तरी टाकतो, तो खर्च कसा कमी करता येईल आणि एखादं फर्टिलायझर जास्त टाकल्यामुळे उत्पादन कसं कमी होतं. तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही शेतकऱ्याला त्या ठिकाणी सांगतो. म्हणजे मला काय सांगायचं आहे त्या KVKली चांगलं काम करू शकतात. अधिकचं KVK जर मिळालं, पण भाजपचं सरकार आल्यानंतर KVK हे त्यांनी थांबवलेले आहेत, नवीन KVK देत नाहीत. त्यामुळे आहे त्या KVKला ताकद द्यावी लागेल आणि जे चांगलं काम करणारे KVK नाही तर ज्या काही संस्था आहेत त्यांचं मार्गदर्शन घ्यावं लागेल. पण सगळ्यात महत्त्वाचं काय, लोकप्रतिनिधी यांनी सुद्धा पुढाकार त्या ठिकाणी घ्यायची जरूरत आहे. मी माझ्या मतदारसंघात तसा पुढाकार घेतला आहे. अधिकाऱ्यांनी मला मदत केलेली आहे, शेतकरी मदत करतात. त्यामुळे परिवर्तन हळूहळू त्या ठिकाणी होत असताना आपण बघू शकतो. सगळं नगरमध्ये जे KVK आहे ते 30 किलोमीटरपेक्षा लांब कुठं गेलेलं दिसतच नाही. मी त्यांना माझ्या मतदारसंघात घेऊन गेलो ना. कदाचित त्यांच्यापासून ते 60 किलोमीटर लांब मतदारसंघ आहे. त्यामुळे मी अनुभवलं आहे की ते 60 किलोमीटर 70 किलोमीटरपर्यंत गेलेले आहे. कारण मी त्यांना विनंती केली, मी पुढाकार घेतला, त्यांनी सहकार्य केलं. त्यामुळे आता बाकीच्या लोकप्रतिनिधी सुद्धा अशा पद्धतीने पुढाकार घ्यावा. कर्जत जामखेडमध्ये किंवा कर्जतमध्येच मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न तो सॉल्व्ह झालेला आहे, कारण तिथं शिक्षणाची पंढरी म्हटलं जातं. दादा पाटील महाविद्यालय आहे. मात्र शिक्षण घेतल्यानंतर शक्यतो मुलींना ग्रामीण भागामध्ये जास्त बाहेर पाठवलं जात नाही. त्यामुळे त्यांच्या रोजगाराची किंवा त्या शिक्षणाचा उपयोग त्यांना एक करिअर म्हणून होत नाही. तर त्याबद्दल तुमचं काय तिथं प्लॅनिंग आहे? एक तर मी मगाशी MIDC बोललो, त्याच्याचबरोबर आपण महिला बचत गटाचं खूप मोठ्या प्रमाणात काम मतदारसंघामध्ये करतो. ऑलमोस्ट 10,000 महिला आपण बचत गटाच्या माध्यमातून जोडलेल्या आहेत. त्याच्याचबरोबर त्यांचं ट्रेनिंग, त्याच्याचबरोबर बँकेकडनं त्यांना त्या ठिकाणी लोन करून देणं जे पूर्वी होत नव्हतं ते त्या ठिकाणी आपण सुरू केलेलं आहे. त्याच्याचबरोबर जनशिक्षण जी संस्था आहे त्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त ट्रेनिंग, ते तुमचं ब्युटी पार्लरचं असू द्या, ड्रायव्हिंगचं असू द्या, शिवणकामचं असू द्या, आता कृषी विभागात त्या ठिकाणी आम्ही काम करतो. या महाराष्ट्रात सगळ्यात जास्त जर ट्रेनिंग आणि त्याचं काम कुठं झालं असेल तर ते माझ्या मतदारसंघात आहे. सरकारची योजना
लागू ही मी माझ्या मतदारसंघामध्ये कर्जत जामखेडमध्ये त्या ठिकाणी पुढाकार घेऊन केलेली आहे. त्याच्याचबरोबर शिक्षणाचा विषय कर्जत जामखेडमध्ये बऱ्यापैकी संपलेला असला तरी इन्फ्रास्ट्रक्चर खूप मोठ्या प्रमाणात काम करावं लागलं. माझ्या मतदारसंघामध्ये जे काही माध्यमिक आणि ज्युनियर कॉलेजेस आहेत तिथं साधे स्वच्छतागृहसुद्धा नव्हते चांगले. मग आम्ही आता 3.5 कोटी CSRच्या मदतीने तिथं रयतच्या सगळ्या स्कूल्स आणि कॉलेजेसमध्ये आम्ही आता टॉयलेट्स त्या ठिकाणी बांधत आहोत. त्याचा अप्रत्यक्षपणे फायदा हा शिक्षणावर खूप मोठ्या प्रमाणात होतो. त्या सर्वेसुद्धा आमचा आहे. त्याच्याचबरोबर आता आम्ही राहिलेले जे माध्यमिक रयत झालं आता बाकी आहेत त्याच्यावर आम्ही काम करतो आहे. काही मुलांना तालुक्याच्या बाहेरसुद्धा शिकायला जावं लागत होतं. पूर्वी कुणीही त्यांच्यासाठी फोन करत नव्हतं, पत्र देत नव्हतं. मग पुणे असू द्या, मुंबई असू द्या, बारामती असू द्या, नगर असू द्या, त्या ठिकाणी त्यांना जर शिकायचं असेल तर मग कुठेतरी 1% 2% मार्क कमी जास्त असल्यामुळे त्यांना ॲडमिशन मिळत नव्हती. ती आता आम्ही पुढाकार घेऊन त्या ठिकाणी मिळत आहे. त्याच्याचबरोबर येत्या काळामध्ये अजून पण आम्ही घरी बसल्या बसल्या आपल्याला काय करता येईल त्याच्यावर आम्ही काम करत आहोत. करिअर गायडन्सचं काम त्या ठिकाणी, कारण बऱ्याचशा मुली शिकतात पण योग्य वेळेस त्यांना करिअर गायडन्स न मिळाल्यामुळे असा एखादा विषय घेतात जो त्यांना आवडत नसतो आणि त्यांना प्रोफेशनली त्याची मदत होत नसते. त्यामुळे आम्ही मध्ये करिअर गायडन्सचे कोर्सेस घेतले पण अजून जास्त करून मेडिकल, इंजिनिअरिंग या विषयासाठी त्यांना प्रेरित करण्याचा प्रयत्न आम्ही सर्वजण करत आहोत. आजपर्यंतच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये कर्जत डेपोचा जो प्रश्न आहे ST डेपोचा तर तो समोर येतो आणि त्याच्यानंतर तो मागे पडतो. तर मग आत्ता नेमकी त्याची काय परिस्थिती आहे आणि तो कुठं अडकलेला आहे त्याच्याबद्दल काय सांगाल? तो अडकला नाहीच आहे. तो भाजपची सत्ता जेव्हा होते म्हणजे माझे विरोधक राम शिंदे जेव्हा मंत्री होते तेव्हा तो अडकला होता. तुम्ही जसं बोलला तसं 25 वर्ष लोकांची मागणी ही कर्जतच्या डेपोची होती. बरोबर आहे ना? बरोबर. आता 5 वर्ष मंत्री होते. मी तर साधा आमदार आहे. लोकांनी कृपा केली, मदत केली म्हणून मी आमदार झालो. महाविकास आघाडी सरकार आले तर पहिल्या 6 महिन्यामध्ये कर्जतचा डेपो आपण मंजूर करून आणला. पुढच्या 2 महिन्यामध्ये त्याच्यावर निधी त्या ठिकाणी टाकला. आत्ता तुम्ही कर्जत शहरामध्ये गेलात तर तिथं जे बस स्टँड आहे त्याच्या मागे एक बिल्डिंग तुम्हाला होताना दिसेल. 70% काम झालेलं आहे. ती आहे कर्जतचा बस डेपो. आधीच्या लोकांनी फक्त राजकारण केलं. जसं तुम्ही मगाशी बोलला पुणे जिल्हा, नगर जिल्हा या दोघात वाद. तसंच पूर्वी की नाही कुणीच देत नाही पण मी आणतो हे नुसते शब्द राहतात, कृतीत कधी होत नसतं. आम्ही कृतीत आणणारी लोक आहोत. लोकांनी त्यासाठी निवडून दिलेला आहे. त्यामुळे तो जो डेपो तुम्ही म्हणत आहात तो मंजूर आहे. 70% काम झालेलं आहे. 85-90% पुढे जेव्हा काम जातं तेव्हा त्यांना बसेस दिल्या जातात आणि मग ज्या बसेस येतील कदाचित पुढच्या 4-5 महिन्यामध्ये ते बसेस येतील आणि डेपो हा फुल्ली फंक्शनल त्या ठिकाणी झालेला असेल. पण मी इलेक्शनच्या वेळेस तो शब्द त्या ठिकाणी दिला होता तो मी त्या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. एका ठराविक वयानंतर व्यक्तीची कार्यक्षमता कमी होते. प्रत्येक क्षेत्रात त्या दृष्टीनं निवृत्तीचं वय आहे. राजकारणात मात्र तसं नाही. तुम्हाला काय वाटतं राजकारणात निवृत्तीचं वय असावं का आणि त्यावर काय सांगाल? एक तर तुमचं जे पहिलं स्टेटमेंट होतं ते मला चुकीचं वाटतं. तसं असलं असतं तर मग साहेब आत्ता पण रिटायर झाले असते. दुसरा विषय बिझनेस क्षेत्रामध्ये सुद्धा असे अनेक लोक आहेत की 80च्या पुढे आहेत, 70च्या पुढे. जसं बिस्लेरीची आत्ता चर्चा सुरू आहे. त्यांचं वय आहे 80. आत्ता ती 7,000 कोटीला कदाचित टाटा ती कंपनी विकत घेईल. म्हणजे माझं एकच म्हणणं आहे वय हे कारण असू शकतं. ज्या लोकांना रिटायर व्हायचंच आहे ते वयाचं कारण त्या ठिकाणी देऊ शकतात. आणि राहिला प्रश्न राजकारणाच्या बाबतीत, ज्याची जोपर्यंत क्षमता आहे त्यांनी काम करावं. तुम्ही क्षमतेबद्दल बोललं नाही पाहिजे, प्रवृत्तीबद्दल बोललं पाहिजे. ज्याची प्रवृत्ती योग्य आहे, लोकांना सेवा देण्याची आहे, ते राजकारणामध्ये शेवटपर्यंत राहिलं पाहिजे. ज्याची प्रवृत्ती फक्त व्यक्तिगत हिताची आहे, स्वतःच्या लाभाची आहे, स्वतःचं घर भरण्याचं आहे, लोकांचं काही पडलेलं नाही आणि जो विजन ठेवत नाही आणि लोकांच्या हितासाठी काम करत नाही त्याला तर नक्कीच 80साठी कशाला थांबायचं. या 30व्या वर्षीत जर राजकारणाने 40व्या वर्षीने 50 वर्षात त्यांनी रिटायरमेंट घेतली पाहिजे. ते घेत नसतील तर लोकांनी त्यांना रिटायर केलं पाहिजे.
सर गेल्या 3 वर्षापासून तुम्ही कर्जत जामखेड या विधानसभाचा म्हणजे भरपूर विकास केला आहे, म्हणजे भरपूर निधी आणला असं तुम्ही आत्ता म्हटले. जर पुढं चालून तुम्हाला नगर दक्षिण लोकसभाची जर विकास करण्याची संधी मिळाली तर तुम्ही हा विकास करू शकता का किंवा ती संधी घेऊ शकता का? अप्रत्यक्षपणे तुमचा प्रश्न फार वेगळा आहे, पण मी एक तुम्हाला सांगतो, मला महाराष्ट्रात राहायचं आहे, मला महाराष्ट्रात काम करायचं आहे, विधानसभेमध्ये त्या ठिकाणी राहायचं आहे आणि येत्या काळामध्ये सत्ता जेव्हा त्या ठिकाणी येईल आणि जर पार्टीने जे कोणी आमचे नेते असतील त्यांनी ठरवलं की एखाद्या विभागाचं नेतृत्व त्या ठिकाणी म्हणजे मंत्री म्हणून करायचं असेल तर मी ते नक्की स्वीकारेल. पण मंत्री जेव्हा आपण बनतो तेव्हा मतदारसंघाचा होत नाही, नाहीतर दक्षिण नगरचा होत नसतो, नाही जिल्ह्याचा होत नसतो, आपण महाराष्ट्राचा होत असतो. तेव्हा महाराष्ट्राच्या विकासासाठी येत्या काळामध्ये जी काही संधी हे आमचे लोक म्हणजे मतदार पण आणि आमचे नेते मंडळी देतील आणि सत्ता त्या ठिकाणी आल्यानंतर तो जो कुठला विभाग असेल त्या विभागामध्ये प्रत्येक विभागाला, प्रत्येक जिल्ह्याला, प्रत्येक भागाला प्रामाणिकपणे न्याय देण्याचा प्रयत्न मी त्या ठिकाणी करेल. दादा 2019च्या इलेक्शनला तुम्ही म्हटले होते की कार्यकर्त्यांना दारू वाटप करणार नाही, परंतु आता 3 वर्षानंतर मतदारसंघात अवैध दारू विक्रीची मोठ्या प्रमाणात केली जाते, त्याविषयी काय? या महाराष्ट्रामध्ये अवैध दारूची विक्री मोठ्या प्रमाणात होत असते. त्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा ऑफिशियल चॅनल्स कंट्रोल करता तेव्हा तुमचे अनऑफिशियल चॅनल्स त्या ठिकाणी उघडतात. आपण आज याला धरलं, उद्या त्याला धरलं तर तिसऱ्या दिवशी कोणीतरी चौथंच चालू करतात. म्हणजे आपण अतिशय म्हणजे हा विचार डोक्यामध्ये घेऊन कर्जत जामखेडला अतिरिक्त पोलीस स्टेशन मंजूर केलं. म्हणजे इलेक्शनमध्ये ती वाटली नाही, माझ्या हातात होतं ते एक झालं, पण मिरजगावला एक अतिरिक्त पोलीस स्टेशन आपण मंजूर करून आणलं. 27 लोक आता काम करतात पोलीस, आणि खर्ड्याला एक आपण मंजूर करून आणलं. आता त्याच्या मागे विचार काय होता, महिलांवर कुठले अत्याचार होऊ नये, सामाजिक सलोखा त्या ठिकाणी राहावा, चोऱ्या होऊ नये आणि अवैध धंदे बंद व्हावेत. त्यातला एक भाग म्हणजे दारू. पूर्वी अनेक लोकांनी प्रयत्न केले पण ते कधी झालं नाही. मी पोलीस स्टेशन आणलं. म्हणजे माझे प्रयत्न प्रामाणिक आहेत की ज्या गोष्टी माझा विरोध आहे, ज्या गोष्टी त्या कशा कमी होतील या प्रयत्नातून मी 2 पोलीस स्टेशन त्या ठिकाणी आणले. त्याच्यावरून समजून घ्या ना माझा प्रयत्न काय आहे. दादा, बहुतेक बऱ्याचदा अशी चर्चा होती, आता आपण विकास कामं बरेचसे मंजूर करून आणले, पण बऱ्याचदा अशी चर्चा होती की आपण मोठ्या साहेबांचे नातू आहात म्हणून ते कामं तुमचे फार लवकर होतात किंवा तुम्हाला त्या गोष्टी फास्ट मिळतात, असं काही आहे. आणि त्या गोष्टीचा तुम्ही कधी असा फायदा घेता का? साहेबांच्या नावाचा असेल किंवा ताईंच्या नावाचा असेल. अप्रत्यक्षपणे तो फायदा होतो. तो कसा होतो सांगतो. एखादा सेक्रेटरी, एखादा समजा मे बी कक्ष अधिकारी, एखादा तालुक्याचा अधिकारी, एखाद्या जिल्ह्याचा अधिकारी, त्यांच्याकडे मी जातो. ते टेबलवर बसलेले असतात, त्यांच्या समोर बसतो, सत्तेत असतानासुद्धा आणि सत्तेत नसतानासुद्धा, आणि मी विनंती करतो, साहेब माझ्या मतदारसंघातला हा विषय आहे, माझ्या मतदारसंघातल्या लोकांना याचा फायदा होणार आहे, तेवढं प्लीज आपल्या ताकदीचा विषय आहे, तुमच्या सहीचा विषय आहे, सामान्य लोकांचा विषय, माझं व्यक्तिगत काहीच नाही, एवढं तुम्ही सही करा, काम करा. प्रत्येक टेबलला जाऊन या बाबतीतला पाठपुरावा मी त्या ठिकाणी करतो. अधिकारी असतात, शेवटी ती माणसं असतात, त्यांच्या मनामध्ये काय असतं की अरे पवार साहेबांचा नातो, पवार साहेबांचं काम आपल्या सर्वांना माहिती आहे. पण जमिनीवर राहून मतदारसंघातल्या लोकांसाठी जर हा एवढा प्रामाणिकपणे त्या ठिकाणी प्रयत्न करत असेल, पाठपुरावा करत असेल, तर का काम थांबवावं. म्हणून माझी कामं ही त्या ठिकाणी कदाचित फास्ट होत असतील. त्यासाठी मी अधिकाऱ्यांचा सुद्धा आभार व्यक्त करतो, ज्यांनी मला मदत केली त्यांचे आभार व्यक्त करतो. पण त्याचं एक ते कारण असू शकतं, कदाचित त्या अधिकाऱ्याला वाटत असेल अरे हा व्यक्ती एवढा पाठपुरावा लोकांसाठी करत असेल तर हे काम करावं. तुम्हाला खरंच एवढा पाठपुरावा करावा लागतो की इतर सर्व आमदार. एक तुम्हाला सांगतो की कधी कधी मनामध्ये खंत सुद्धा या गोष्टीची आहे की अशा पद्धतीने पाठपुरावा जर करावा लागत असेल, खूप वेळा जावं लागतं. खूप आता मी MIDCची फाईल 90% झाली, पण आता मंत्री जे आत्ताचे आहेत गेले अनेक महिने मी पाठपुरावा करतो, ती सह्या त्या ठिकाणी होत नाही. आता जर राजकारण काही लोक करण्याचा प्रयत्न करतील तेव्हा मी ते उत्तर देईल. पण एक झालं आमदार म्हणून पाठपुरावा करायला लागतो, आणि माझ्याबरोबर मी जेव्हा विधानसभा म्हणजे मंत्रालयात असतो तेव्हा सामान्य लोक सुद्धा पाठपुरावा करत असतात. जेव्हा केव्हा त्या ठिकाणी संधी मिळेल
अशा पद्धतीचा पाठपुरावा सामान्य लोकांना कुठेही करायला लागू नये. आणि आमदारांच्या बाबतीत सुद्धा माझं व्यक्तिगत मत आहे, जेव्हा आपण निर्णायक लेवलला त्या ठिकाणी असू, की समान विकास करत असताना एक धोरण त्या ठिकाणी करावं. कोण विदर्भाचं आहे, कोण मराठवाड्यातलं आहे, कोण पश्चिम महाराष्ट्रात आहे, याच्यामुळे तो निधी त्या ठिकाणी कुठेतरी विभाग बघून देण्यापेक्षा जरूरत बघून त्या ठिकाणी देण्याची जरूरत आहे, असं माझं तरी मत आहे. त्यामुळे हे सगळे अनुभव मी घेतलेले आहेत, सगळीकडे मी त्या ठिकाणी गेलेलो आहे. पण या अनुभवातून सकारात्मक विचार मनामध्ये घेऊन येत्या काळामध्ये हा फॉलोअप कसा कमी होईल हे पण आणि त्यातून लोकांचं काम पटकिनी कसं होईल ओके. यासाठी नक्कीच काहीतरी धोरण आपल्याला आणावं लागेल. जेव्हा ते पद नाही तो विचार नाही ती ताकद असेल तर तो त्या बाबतीत निर्णय आपण घेऊ. राजकारणाबद्दल बोलत असताना दादा असं होतं बऱ्याच वेळा की आपण बाकीच्या पक्षांवरती, बाकीच्या पक्षांच्या पॉलिसीजवरती किंवा काही नेत्यांवरती बोलतो, गोष्टी होतात. पण तुमच्याकडे एक प्रॉमिनंट नेता म्हणून, एक नवीन चेहरा म्हणून राष्ट्रवादीचं बघितलं जातं. त्या अनुषंगाने तुम्हाला असं वाटतं का राष्ट्रवादीला सुद्धा काही ठिकाणी इंटरनल ऑडिटची गरज आहे? नाही, सगळ्यांना बदलावं लागतंच. माझं व्यक्तिगत असं मत आहे की आपण जेव्हा भाषण करतो तेव्हा आपण काय करणार आहोत हे एक सांगावं. पुढची जी पार्टी असेल, व्यक्ती असेल, ती कुठं चुकते धोरणात्मक त्याच्यावर बोलावं. उगाच खालच्या पातळीवर जाऊन बोलणं हे योग्य नाही. लोकांना काय महत्त्वाचं आहे, युवकांना काय महत्त्वाचं आहे हे सांगण्याची जरूरत आहे. आणि धोरण एखादं चुकलं असेल विरोधकाचं, विरोधी पक्षाचं, ते कसं चुकलं आणि त्यामुळे सामान्य लोकांना कशी अडचण त्या ठिकाणी येते याच्यावर जास्त फोकस करण्याची जरूरत आहे. कुठलीही पार्टी, कुठलाही व्यक्ती असेल तरी बदल हा स्वीकारावा लागतो, तो करावा लागतो आणि त्या पद्धतीनेच पुढे जावं लागतं. नाही, करावं लागेल ना, सगळ्याच पक्षांना बदल करावा लागेल. सगळ्यांनी, पण मला राष्ट्रवादीबद्दल स्पेसिफिक राष्ट्रवादी आहे बघा, मी माझ्या स्टाईलने राहतो. जेव्हा मला त्या ठिकाणी एखादं निर्णायक पद तिथे असेल आणि बदल करण्याची संधी त्या ठिकाणी मिळेल तर नक्कीच ती करावी लागेल आणि ते बदल करावाच लागेल. राजकारणात तुम्ही यायच्या पहिले तुमची सामाजिक बाजू एक खूप चांगली होती. तुमचं एक लोकांमध्ये कनेक्ट खूप चांगलं होतं. आजही तुम्ही अशा पद्धतीचा नेता म्हणून ओळखला जातात की जो डायरेक्ट जनसामान्यांमध्ये जातो, कार्यकर्त्यां थ्रू जाण्यापेक्षा डायरेक्ट जनसामान्यांमध्ये जातो. तुमची टॅगलाईन खूप इंटरेस्टिंग होती किंवा तुम्ही जे पेज उघडले, आपला रोहित, लोकांना आपलंसं वाटेल असं होतं ते सगळं काही. तर आणि तुम्ही ते प्रूव्हही केलं पुढं जाऊन समजा. पण हे सगळं करत असताना राजकारणात अचानक जी तुमची एंट्री झाली, एक मेन स्ट्रीम राजकारणामध्ये मानता येईल, तर ती थॉटफुल डिसिजन होता, तो तुम्ही घेतलेला डिसिजन होता, फॅमिली डिसिजन होता किंवा त्या पद्धतीने कशा पद्धतीने डिसिजन होता, त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? मी कुठलाही डिसिजन स्वतःच घेतो. माझ्या कुटुंबाचं मार्गदर्शन, अप्रुव्हल त्या ठिकाणी असतं. पण राजकारणामध्ये, व्यवसायामध्ये, प्रोफेशनमध्ये नाही तर कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्ही निर्णय घेऊन जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तो पॅशन राहत नाही. त्यामुळे राजकारणामध्ये मी स्वतः निर्णय घेऊन आलेलो आहे. त्यामुळे तो पॅशन त्या ठिकाणी लोकांना दिसतो. जे लोक फोर्सफुली येतात तो पॅशन त्या ठिकाणी नसतो. ज्याला स्वतःचं हित असतं आणि स्वतःचं अस्तित्व टिकावं यासाठी जो लढतो तो वेगळ्या पद्धतीने लढत असतो. म्हणजे सत्ता आली की हवेत जातो आणि सत्ता गेली की परत जमिनीवर येतो. मी सत्ता असली काय नसली काय, मी जसा आहे तसा राहतो. का? मी या कामाबद्दल पॅशनेट आहे. मला असं वाटतं की येत्या काळामध्ये महाराष्ट्राच्या हितासाठी धोरणं ही खूप वेगळी घ्यावी लागतील. स्टाईल ही बदलावी लागेल, कामाची पद्धत बदलावी लागेल, पॉलिसीवर काम करावं लागेल. आणि जे राजकारणाची पद्धत आज अतिशय खालच्या पातळीवर गेलेली आहे तर ती कुठंतरी बदलली पाहिजे. आणि ती जर नाही बदलली तर सामान्य लोकांना राजकारणामध्ये संधी येत्या काळामध्ये मिळणार नाही. आणि लोक जर, सामान्य लोकांचं प्रतिनिधित्व करणारे लोकच जर सत्तेत नसतील तर मग सामान्य लोकांचं कधीही जोपासलं जाणार नाही. पण निर्णय तुमचा होता, जो राजकारणात येता निर्णय जो आहे तो कॉन्शियस निर्णय होता, तो तुमचा निर्णय होता. तर हे होते रोखठोक रोहित पवार. त्यांनी अतिशय मनमोकळी उत्तरं दिलेली आहेत आणि त्यांच्या स्टाईलने उत्तरं दिलेली आहेत. तर लेट्सअप सभा या कार्यक्रमात ते आले, आपल्या सर्वांशी संवाद साधला, त्याबद्दल दादा थँक्यू. धन्यवाद. थँक्यू.